नमस्कार मित्रांनो, तुमचं प्रिन्स व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हा आमचा नवीन चॅनल आहे. त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो. तर आमचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे, तुम्हाला माहित असेल. आम्ही 1-2 व्हिडिओ त्याचे नाही त्याच्यामध्ये टाकले त्याच्या संदर्भात. तर त्याला आम्हाला 3 टाइम चारायला लागतं, म्हणजे चारायलाच लागतं. मग रोज मी उपीट वगैरे, उपीट, शिरा असं करत असते. आज मी म्हटलं की आता आज पावटे भात करूया, म्हणून मी पावटे भाताची तयारी केली आणि पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे साध्या पद्धतीने. कारण बाळाला भूक लागलेली असते, जास्त काही मसाला बनवायला मला वेळ नसतो. त्याच्यामुळे पटकन मी होणारं झटपट असं करते, चांगलं साधं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, त्यात काही नाही, पण मी माझ्या पद्धतीने करते. तुम्हाला आज मी करणारे मसाले पावटे भात कसा वाटतोय ती रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया आपण आजची रेसिपी, पावटे भात. तर हे बघा, गॅसवर मी पातेलं ठेवले गरम होण्यासाठी. इकडे हे इंद्रायणी घरचं तांदूळ आहेत, बघू शकताय तुम्ही, वासच तांदूळ. हे पण रानातून पावटे आणले, त्याच्यामधलं थोडं जून झाले जास्त पण. आणि इकडं थोडंसं पाणी गरम करून घेतले. मसाला काही जास्त नाही वापरत. इथं खलबत्त्यात लसूण चेचलाय, हा बिर्याणी मसाला आहे. आणि हे काय म्हणतो आपण, खडा मसाला, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स मसाला असतो ना, तो घेतलाय. आणि हळद आणि मीठ, हे हळद घेतले आणि मीठ घेतले. आता आपण हे थोडकं साहित्य वापरून करायचं पटकन, कारण त्याला तिखट पण जास्त चालत नाही. म्हणजे खातो तसा तो तिखट, पण काही वेळेस आपलं, माझ्या माहितीनुसार मी काय करते, थोडं एखाद्या वेळेस कमी तिखट करते. कारण दुपारच्या जेवणाला शक्यतो भात चारत नाही मी, पण ह्यावेळी म्हटलं चला चारून बघूया. तेलकट पण जास्त नको करायला. त्याची जेवणाची खरं वेळ झाल्या. तर हे तेल गरम पातेलं टाकलं, त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घेऊया. मसाला होता तो पण टाकला. आता खडा मसाला त्यातलं पण थोडस टाकून घ्या, म्हणजे छान लागतं, पण टेस्ट पण येते त्याला. त्याच्यामध्ये पावटे टाकूया. आता ह्याच्यामध्ये प्रमाण किती पाहिजे आपल्याला, रंग, हळद थोडीशी टाकून घेऊया. मी जास्त काही घालत नाही, घातला तर एखादा बटाटा घालते, पण आज म्हटलं नुसतं नकोच, पावट्याच करूया, पण पावट्याच फक्त घातले. मग अशा पद्धतीने सिंपल पद्धतीनेच आपण करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी आहे ना, ते ओतून घेऊया. आपल्याला नेहमीप्रमाणे, आता नेहमीचा भात आपण करत असतो, आपल्याला माहित असतं आता 1 वाटी असली, 2 वाटी असली तर किती प्रमाणात पाणी लागते. माझ्या अंदाजानुसार रोजच्या एवढं पाणी पुष्कळ आहे आणि एवढ्यामध्ये भात शिजेल, त्याच्यामुळं काय. आणि आता मीठ पण अंदाजानुसार घालायचं. तर 2 वाट्या मी तांदूळ घेतले, त्याच्यामुळे मला नेहमीच्या अंदाजानुसार मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं. आता याला चांगली उकळी आणून द्यायची आणि त्याच्यानंतर एकदा आपण टेस्ट करायची, म्हणजे मीठ कमी जास्त झालंय का हे पण समजतं. कमी असलं तर आपल्याला घालायला येतं आणि जास्त असलं तर थोडंसं पाणी वाढवलं तर
मग त्याच्यामध्ये तांदूळ आपण थोडंसं वाढवून घालू शकतो. पण मिठामध्ये चुकलं तर सगळा पदार्थ बिघडू शकतो. त्याच्यामुळे मी नेहमी असंच करते, अगोदर पाणी उकळू देते. म्हणजे माझे स्वतःचे, प्रत्येकाच्या असा पावटे भात करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, परंतु माझी स्वतःची पद्धतच अशी आहे आणि मी तशा पद्धतीनेच करते आणि छान होतं. मी बऱ्याचदा बनवते. सुरुवातीला मला म्हणजे मी करायची, परंतु आता नेहमी नेहमी करत असल्यामुळं बरंचसं प्रॅक्टिस होतं. त्याच्यामुळं आता बरेचसे नवीन नवीन पदार्थ मी शिकून घेतलेत. आता बघू शकताय तुम्ही, आता याला थोड्याच वेळामध्ये उकळी येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. बघा याला उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूयात. आता हे मसाल्यामुळे असा कलर दिसतोय, कारण आपण तो बिर्याणी मसाला पण त्याच्यामध्ये वापरला, नंतर खडा मसाल्यातलं थोडंसं वापरलं, त्याच्यामुळे हे दिसते. हळद पण टाकले. आता बघूया कशा पद्धतीने आपला भात तयार होतोय. प्रिन्सला तर आमच्या भूक लागलेली असते. त्याचं टायमिंग 3, 3:30, 4 याच्या वेळेस चारायला लागतं. मग तेव्हा चारलं की मग काय तो संध्याकाळी 7-8 पर्यंत तेवढ्या भातावर राहतो. मग म्हटलं भात करायचा आणि आमच्या रानात मध्येच, म्हणजे आमचं घर आहे ते रानातच आहे. मग थोड्या वेळानं म्हटलं रानात जायचं. आता बघायला उकळी आली. एकदा फक्त हलवून घेऊया, कारण खाली फुल गॅस सोडला की नाही खाली कधी कधी लागतो. चांगली उकळी येऊन द्यायची, म्हणजे पावटं पण कच्चं राहायला नकोत ना, त्याच्यासाठी. थोडस आता बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये खूप छान असा वास तर येतोय. असं थोडस असं टाकायचं आणि पूर्ण झाकलं की त्याच्यात ते पाणी असतं ना, ते बाहेर पण येते. त्याच्यामुळे थोडस असं झाकून थोड्या वेळानं आपण चेक करूया कशा पद्धतीने आपला भात. कमी पाणी पडलं तर थोडं टाकायचं, कच्चा वाटला तर आणि मग शिजू द्यायचं. आता 1-2 मिनिट आपण वाट बघूया. हा बघा आमचा प्रिन्स बसलाय वाट बघत, कधी मम्मा करत्या पावटे भात आणि कधी मला देत्या. प्रिन्स काय करत बसलाय एकटाच? ए आगाव, इकडे बघ. आर आर तसं कशाला करतोय? भात आता व्हायला लागलाय, 2च मिनिटात होते. मग आपण रानात जायचं बरं का प्रिन्स. इकडे बघ मम्माकडं. खुश झालाय कसा? हा भात खाणार आहे म्हणून खुश झालाय. बघ पोरग आमचं कसं खुश झालंय. प्रिन्स समोर बघ, समोर. त्याला आवाज एवढा ओळखतो. प्रिन्स इकडे बघ वर. बाळाव वर बघा इकडं. हा हुशार आहे वर्ग. आहा 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 आहा. तोंड कसं भरवले? तोंड कशाने भरवले? बघू तोंड. बघू प्रिन्स इकडं. वर बघ, वर 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 वर. मी कुठं आहे बाळा? मी कुठं आहे हो? प्रिन्स, प्रिन्स इकडे बघ. नको वाजू, पावटे भात खाणार आहे, तसं नाही करायचं. तर ही बघा आमच्या प्रिन्स नेहमीच असं काही ना काही तर चाललेलं असतं. बसतो खेळत, शक्यतो तुला कधी कधी असं कोणतरी घेऊन बसायला लागतंय. हा थंडी किती पडते त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली, गारठा खूप आहे, त्याच्यामुळे असंच तो खेळत असतो. त्याला शक्यतो बघू आता पाणी कमी जास्त झालंय का, आहे मापात, एवढ्यात आरामात भात शिजतोय. तोपर्यंत बाकीचं काहीतरी काम करत बसूया. आता बघू शकते भात आता शिजत आले. आता जर आपण त्याच्यावर पूर्ण झाकण ठेवलं ना, तरी पण काही बाहेर येणार नाही पाणी त्याच्यामधलं. त्यामुळे आता मी पूर्ण झाकण याच्यामुळे ठेवते. आता भात कधी शिजतोय ते आपण वाट बघत बसूया. तुम्ही बघू शकताय.
5 मिनिट आता शिजू द्यायचं. मग अशा प्रकारे पावटे भात साधा आणि पद्धतीने मी तयार करते. आणि बघूया आता प्रिन्स आवडीने खातोय काय. काय ह्याने काढले त्याने ही वाटणी करायला. सर्वरी किती येतात आम्हाला येतात का नाही. आमच्या झाडाचं बघा ही चिक्कू, ही पोरग इकडे बसलंय. बरं चालेल, मोठे मोठे खूप गोड आहेत ना चिक्कू. तर बघा आमच्या झाडाची चिक्कू आम्हाला एवढं 5 जणात वाटायला लागते ते 6. त्यात आम्हाला एवढं आलं तर तिखट घालू याच्यामध्ये. फायनली तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी पावटे भात केलेला आहे. या पावटे भात खायला सगळेजण. थोडस आता एवढं काय लागू नये म्हणून असं करायला. 1 मिनिटच असं झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर प्रिन्सला लगेच खायला. गॅस आता बंद करूया. बघा कशा प्रकारे आमचा मसाले भात तयार झालेला आहे. इंद्रायण असल्यामुळं अशा प्रकारे मी मसाले भात म्हणजे पावटी भात तयार केलाय. तर बघू शकताय हा मसाले पावटी भात तयार झालेला आहे. आता प्रिन्सला जरा चारूया आणि प्रिन्सला बघूया त्याला आवडतोय का. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासहित आणि एका नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.